महाराष्ट्राच्या आध्यात्मिक नगरीत जिथे विठुरायांच्या नामस्मरणाने गल्लीबोळ भारलेले असतात, तिथेच धुलीवंदनाच्या पवित्र दिवशी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरामध्ये बंद खोलीत गुप्तपणे आवाज येत होता. या बंद खोलीच्या समोर 160 रुपयांचा बोर्ड देखील लावला होता. काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर NGTV मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. लगेच बेल आयकन या बटनवरती क्लिक करा जेणेकरून सगळ्यात आधी ताजी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल. पंढरपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये बंद खोलीत गुप्तपणे गोमांस विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला असून यामुळे संपूर्ण पंढरपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. बंद खोलीतून येणारे आवाज आणि 160 रुपयांचा बोर्ड नेमका काय प्रकार आहे? धुलीवंदनाच्या दिवशी सकाळपासूनच आंबेडकर नगरमधील एका पत्र्याच्या खोलीतून संशयास्पद आवाज येत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. 160 रुपये, 160 रुपये असा आवाज वारंवार ऐकू येत होता. त्यामुळे नागरिकांना संशय आला. काहींनी या ठिकाणी काहीतरी अनधिकृत प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वजित घोडके यांना दिली. माहिती मिळताच पंढरपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्या बंद खोलीची झडती घेतली. पोलीस आत गेल्यावर मोठ्या प्रमाणावर गोमांस विक्री सुरू असल्याचा धक्कादायक वास्तव समोर आलं. सांगोला आणि मोहोळ या भागातून विनापरवाना गोवंशाचे मांस विक्रीसाठी आणले जात होते आणि त्याची बेकायदेशीर विक्री या ठिकाणी सुरू होती. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत खंडू दत्तात्रय वायदंडे आणि सोहेल असलम कुरेशी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पंढरपूरमधील हिंदू संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गोमांस विक्रीसारखे कृत्य धार्मिक नगरीच्या पवित्रतेला कलंक लावणारे असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील केली जात आहे. या प्रकरणावर प्रशासन काय कारवाई करणार आणि या प्रकरणामागे आणखी कोण गुंतले आहे का, हे तपासानंतर स्पष्ट होईल. यासाठी NGTV मराठी न्यूजवर अपडेटसाठी लक्ष ठेवा. या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा.